सुळे नाही, भाजपाला मिळवायचं आहे बारामतीचं स्थान. मिशन 45 ची तयारी करत असताना भाजपाचे विशेष लक्ष बारामती लोकसभेवर आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा हा बारामती मतदारसंघ आपल्याकडे आणण्यासाठी अजित पवारांची साथ महत्वाची ठरणार आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळू शकते का? उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या बहीण भावांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अजित पवारांशिवाय जिंकण्याचे आव्हान सुळे यांच्या पुढे उभे राहिले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मदतीनं बारामतीत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याची अनेक वर्षापासूनची भारतीय जनता पक्षाची इच्छा पुढील लोकसभेत अजित पवार पूर्ण करणार का? अंतिम टोकापर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होणार का? हे लवकरच कळणार. नमस्कार, मी शर्वरी पवार. आपण पाहत आहात तीचा सागर न्यूज. पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रूढ झाले. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपानं पवार घराण्यातील कुणाला तरी उमेदवारी द्यायची असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. उर्वरित 2 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यातील भोर वेल्हा मुळशी या मतदारसंघातील आमदार संग्राम धोपटे आणि पवार कुटुंबांचे फार सलोख्याचे संबंध नाहीत. तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार समर्थक एकत्र आले तर सुळे यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहू शकते. दरम्यान काँग्रेसची भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची असल्याने दोन्ही आमदार सुळे यांना मदत करू शकतात. मात्र सद्यस्थितीत बारामतीतील विविध मतदारसंघातून मताधिक्यासाठी सुप्रिया सुळेंना विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याचवेळी राज्यभर फिरून इतर सहकाऱ्यांच्या प्रचाराची धुराही त्यांना सांभाळावी लागणार आहे. अजित पवारांनी 5 जुलैला मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणात शरद पवारांची पोलखोल केली. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या एक विधानाची. ते विधान होतं, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हीच माझी चूक नाही का? थोडक्यातच मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक झाली का? आपल्या काकांना विचारलेल्या या प्रश्नाचा खरा रोख होता सुप्रिया सुळे यांच्याकडे. हे सांगायला कोणा राजकीय जाणकाराची बिलकुल गरज नाही. शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष केले होते. या निर्णयानं एक प्रकारे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना आपल्या राजकीय वारसदार घोषित केलं. पण सुप्रिया सुळेंना वारसदार घोषित करण्याच्या आधी शरद पवारांनी अजित पवारांचा राजकारणात बदनाम करण्याची आणि खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही असं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे अजित पवारांनी काकांच्या शब्दाचा मान राखत हक्क मिळवत नाही हे पाहून हक्क हिसकावून घ्यायचा असतो हे एका सभेतील विधान काकांना खरं करून दाखवलं. आता अजित पवारांचे दुसरे लक्ष आहे ते म्हणजे सुप्रिया सुळेंचा बारामती मतदारसंघ. सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा करण्यात येणार आहे पराभव. यासाठी अजित पवार कामाला लागल्याचं देखील अनेकांकडून बोललं जातं. यासाठी अजित पवार कामाला लागलेत. बारामती मतदारसंघातून आधी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पार्थ पवार निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच सुप्रिया सुळेंच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. परंतु या चर्चा खऱ्या की खोट्या हे सध्या मात्र गुपितच आहे बरं का. इंदापूर बारामती विधानसभा संघ आणि पुरंदरचा
या चारही मतदारसंघात 2014 आणि 2019ला सुप्रिया सुळेंनी चांगलीच बढत मिळाली होती. या 4 मतदारसंघांमुळे सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करता आला. पण या 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये आता सुप्रिया सुळेंच्या विरोधातच राजकीय समीकरण आहे. त्यात राहिल्या दौंड आणि खडकवासला या दोन्ही मतदारसंघात भाजपाने आमदार आहेत. 2014ला महादेव जानकर यांना याच मतदारसंघातून चांगले मतदान मिळाले होते. त्यामुळे पारंपरिकरित्या हे 2 मतदारसंघ सुप्रिया सुळेंच्या विरोधातच राहिलेले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना या 2 मतदारसंघाकडून काहीही अपेक्षा नसेल. तरी बारामती लोकसभा मतदारसंघातून येत्या निवडणुकीत कुणाची विकेट पडते हे सांगता येणं कठीण आहे. तसेच बारामती जितकी सुप्रिया सुळेंसाठी महत्वाची आहे त्याहून अधिक आता अजित पवारांसाठी देखील महत्वाची आहे. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण अजित पवारांच्या बंडामुळे खासदार सुप्रिया सुळेंच्या खासदारकीला खरंच ब्रेक लागू शकतो का? अजित पवार यांच्या बंडाचा सर्वात मोठा फटका सुप्रिया सुळेंना बसू शकतो का? कारण खासदार सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये आहे. महाराष्ट्रातील जनतेला बारामतीत ननंद विरोधात भावजय अशी लढत पाहायला मिळेल. आणि या लढतीत कोण कोणावर भारी पडणार? भाजपा संपूर्णपणे आपलं लक्ष बारामती मतदारसंघात ठेवून आहे. महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं आणि मोठी लोकसभेचं ठिकाण म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे. केंद्रात प्रत्येक मुद्द्यावरती आवाज उठवणाऱ्या सुप्रिया सुळेंचा आवाज अजितदादांच्या मदतीनं भाजपा दाबणार का? येणाऱ्या काळात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संदर्भातल्या अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज. बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी शर्वरी पवार. सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.